करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्री दासबोध दशक 18वा बहुजिन्सी समास चौथा देह दुर्लभ निरूपणाम श्रीराम समर्थ. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच आपल्याला प्रार्थनेने करून दिली. प्रत्येक वेळेला प्रार्थनाच का म्हणावी लागते? कारण स्मरण कोणाचं करावं, का करावं? गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर चौथा तो जो तिघांच्या पलीकडे आहे, श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सद्गुरू साक्षात आहे. म्हणून तर आपण प्रार्थना दरवेळी म्हणतो की नाही. म्हणजेच प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तर जय कोणाचं आहे? आताच्या घडीला जय हा आपला होतच नाही. कारण का? कारण मन पूर्णपणे चंचल आहे. मनाला स्थिरावर आणण्यासाठी आपण प्रार्थना म्हटली. प्रत्येक वेळेला आपला पराजय व्हायचा, अपयश यायचं, परंतु जय एकदा नाही तर 2 वेळा जय जय. बरोबर की नाही? जय जय रघुवीर समर्थ का 2 वेळा दाखवला? एक म्हणजे आपला जय आणि दुसरा म्हणजे अंतरीचा अंतरात्मा. आपण एखादी परीक्षा बघा, आपली परीक्षा असते, परीक्षेला आपण उत्तीर्ण होतो, चांगले मार्क मिळतात. वाहवा कोणाची होते? आपली वाहवा होते. जय कोणाचं झाला? आपला. परंतु आपल्याकडून अभ्यास करून लिहून घेणारा कोण आहे? तर अंतरीचा अंतरात्मा. म्हणून जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ सद्गुरू साक्षात परब्रह्म कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. कारण आपण आत्तापर्यंत लोकांची मतं ऐकली, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, परंतु काहीच प्राप्त झाले नाही. एकच मत. जोपर्यंत प्रत्यक्षात हे मत आपण ऐकत नाही तोपर्यंत आयुष्यात किती तुम्ही लोकांची मतं जाणून घेतली तरीसुद्धा काही प्राप्त होणार नाही. आता कोणतं मत ऐकायचं आहे? श्रीमत, खुद्द भगवंताचं, ज्याचं संपूर्णपणे विश्व आहे, तो विश्वाचा मालक आहे, त्याचं मत आपण जाणून घेतलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडणार आहे. आपण लोकांची मतं ऐकून ऐकून प्रत्यक्ष बिघडलो. आपण बिघडलेले असताना सुद्धा घडवण्याचं कार्य सद्गुरू साक्षात परब्रह्म करत आहे. तरीसुद्धा आपला अजून विश्वास नाही. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. म्हणून समर्थाने हा सुंदर भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. दशक 18वा बहुजिन्सी. दशक 18वा बहुजिन्सी. बहु म्हणजे अनेक, जिन्सी म्हणजे वस्तू, बरोबर की नाही? गोष्टी अनेक प्रकारच्या. आणि त्यातल्या समास चौथा देह दुर्लभ निरूपणा. चौथा आलाय देह दुर्लभ. समर्थ म्हणाले देह म्हणजे काय? तर प्रत्यक्ष आपलं शरीर. दुर्लभ म्हणजे काय? तर फार कठीणाने मिळणारा, क्वचित मिळणारा. निरूपण म्हणजे वर्णन, स्पष्टीकरण. सर्वात सोप्या पद्धतीने सांगायचं म्हणजे देह दुर्लभ निरूपण म्हणजे मानव देह हा अत्यंत दुर्मिळ आहे. त्याचप्रमाणे मनुष्य देहाचा जन्म मिळणं ही फार मोठी आणि दुर्मिळ गोष्ट आहे. अनेक योनींमधून प्रवास करून आपल्याला
हा मानवी देह प्राप्त झालेला आहे. त्यामुळे हा देह वाया घालवू नका. तर चांगले कर्म, चांगलं ज्ञान, चांगली भक्ती आणि आत्मविकासासाठी बघा प्रत्यक्षपणे आपल्या देह आणि त्याचप्रमाणे मानव देहामुळेच चांगलं वाईट समजण्याची बुद्धी आपल्याला प्राप्त व्हावी. धर्म, साधना, सेवा करण्याची संधी यातूनच आपल्याला प्राप्त होत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुक्ती, मोक्ष आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग खुला होत असतो. म्हणून हा जो मानवी देह आहे हा फार मौल्यवान आहे. त्यामुळे तो व्यर्थ गोष्टींमध्ये न घालवता चांगल्या कार्यासाठी वापरला गेला पाहिजे. म्हणून आजचा जो समास आहे या समासाचं विवरण, समासाचं निरूपण समर्थांनी आपल्यासाठी का प्राप्त करून दिलेलं आहे तर करूया श्रवण. श्रीराम समर्थ. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते. समर्थ म्हणाले सर्व काही देहाकरिताच आहे. पशुपक्ष्यांकरिता आहे का बघा? नाही ना. जे काही गणेश पूजन करायचं आहे, जे काही शारदा वंदन आहे, जे गुरुसज्जन आहे, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो या देहात अंतरात्मा असतो. म्हणूनच त्याला उद्देशून गणेश पूजन, शारदा वंदन, गुरु सज्जन संत श्रोते यांना वंदन वगैरे केले जाते. आता विचार करा. समर्थ म्हणाले सर्व काही देहाकरिता. आपण नवीन घर घेतलं बघा, भाग कसा समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. नवीन घर घेतलं की त्या घरामध्ये प्रवेश करताना आपण काय करत असतो? डायरेक्ट सामान शिफ्ट करून राहायला जातो का? नाही आहे. तर जे आपण घर विकत घेतलेलं आहे त्या घराची बघा प्रत्यक्षपणे गणेश पूजन केलं जाते की नाही? गणेश पूजन करून बघा उत्तम प्रकारे पूजा आपण ज्याप्रमाणे सर्वप्रथम गणेश पूजन आपण करतो. देहाकरिता शारदा वंदन. आपल्या मुखातून येणारे शब्द इतरांच्या मनाला लागता कामा नये, इतरांच्या मनाला दुःख होता कामा नये. देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते. सर्व देहाकरिता. आता पशुपक्षी गुणवंत त्या असं कृपा करीती समर्थ का भाग दिलेला आहे? आपण एखाद्या मंदिरामध्ये जात असतो त्यावेळी त्या मंदिरामध्ये लाखो भाविक बघा दर्शनासाठी येत असतात, बरोबर आहे? आता त्याच मंदिराच्या कळसावर एखादा पक्षी बसलेला पाहायला मिळतो. एखादा प्राणी सुद्धा बघा त्या मंदिरामध्ये पाहायला मिळतो की ना, पक्षी सुद्धा पाहायला मिळतात. आता विचार जर आपण केला, आपण जिथे बसलेलो आहोत बघा त्या मंदिरामध्ये शांत ठिकाणी बसलेलो आहोत आपण, त्या भजनामध्ये, त्या कीर्तनामध्ये, त्या भक्तीमध्ये आपण, त्या श्रवणामध्ये आपण तल्लीन झालेलो आहोत. आणि तिथे एखादा प्राणी येऊन बसलेला आहे किंवा वरती त्या कळसावर किंवा त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बघा प्रत्यक्षात एखादा पक्षी आलेला आहे. आपण काय विचार करू? अरे बघा पक्षीसुद्धा आला आणि प्राणीसुद्धा ऐकायला आलेला आहे. आता खरंच जर आपण पाहायला गेलो प्रत्यक्षात हा भाग जो आहे तो फक्त मनुष्य देहासाठी आहे. कारण ही जी शिकवण आहे ती मनुष्य देहासाठी आहे, प्राण्यांसाठी नाही, पक्ष्यांसाठी नाही. कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. कारण भाग का आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे? आपण बघा एखादा प्राणी असेल तो जेव्हा जेव्हा आपल्या घरामध्ये येतो तेव्हा आपण त्याला बघा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, जा इथून. तो परत येत नाही. परंतु आपल्याला जर बघा आपण जर कोणाच्या घरामध्ये जात असतो आणि आपल्याला सांगितलं हे आता नको, आता सर्वजण शांत झोपलेले आहेत किंवा एखाद्या कामामध्ये व्यस्त आहेत, नंतर ये, तरी आपण कडी वाजवत जाऊ की नाही, बेल वाजवत जाऊ की नाही, त्यांना त्रास देऊ. म्हणजेच कोणाला शिकवण दिलेली आहे ही आपल्यालाच. कारण का सांगून सुद्धा परत आपण
पालत्या घड्यावर पाणी. म्हणून समर्थ म्हणे देहाकरिता गणेश पूजन. मग पूजनाचा भाग कोणासाठी आहे? आपल्यासाठी दिलेला आहे. अहो 84 लक्ष योनी फिरून आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, यातच आपल्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे. बरोबर की नाही? जन्मतः जाय ते अज्ञान संस्कारे ज्ञान उच्चते. तरीसुद्धा आपण विचार करतो, मी पक्षी हवा होतो, मला असं उडता यायला हवं होतं, मी प्राणी हवा होतो, संपूर्ण जंगलाचा राज केला असता. अहो तुला मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे. चांगले कर्म याच जन्मी आपल्याला उत्तमाचे करायचं आहे, कारण पुनरपी संसार येणे नाही. देहाकरिता कवित्व चालती, देहाकरिता अध्ययन करीती, देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या. समर्थ म्हणाले देहाकरिता कवित्व चालते. आता विचार जर आपण केला, देह आणि देहात राहणारा जो अंतरात्मा आहे त्याच्यासाठीच कवित्व निर्माण होते ना. आपण शाळेमध्ये असताना बघा कविता म्हणायचो, कविता ऐकायचो. परंतु आपण आता देह आणि देहात राहणारा जो अंतरात्मा आहे त्याच्यासाठीच कवित्व निर्माण करत असतो. अध्ययन केले जाते, नाना विद्यांचा अभ्यास केला जातो. आपण प्रार्थना म्हणायचो, बरोबर की नाही? चाल सूर बघा प्रत्यक्षपणे देऊन आपण शाळेमध्ये बोलायचो. अनेक प्रार्थना आपण बोलायचो की नाही? त्या कधी आपण विसरलो का हो? नाही ना. प्रत्येक वारी आपण वेगवेगळ्या प्रार्थना म्हणायचो. आपले शाळेतले दिवस जर आठवत असले तर बघा, कधी अजूनपर्यंत आपण विसरलो नाही. पण विचार जर केला, एखादा नवीन चित्रपट आला, त्या चित्रपटामधला गाणी बघा आपल्या मुखामध्ये असतोच. परंतु तो जेव्हा पिक्चर जुना होतो त्यावेळी तो गाणीसुद्धा निघून जातो, त्यातले शब्द आपल्या मुखातून निघून जातात. कारण का? फक्त त्याची चाल माहीत पडते, शब्द विसरून जातो. लक्षात ठेवा. कारण का? नवीन दुसरा चित्रपट येणार असतो, नवनवीन चित्रपटाचे गाणी पाहायला मिळत असतात, ऐकायला मिळत असतात. त्यामुळे जुने आपण विसरून जातो. परंतु ही जी प्रार्थना आहे, जी आपण पद्यामध्ये बोलतो, गद्यामध्ये बोलत असतो, त्यातले शब्द न शब्द आपल्या कानी, आपल्या मनात बघा उत्तम प्रकारे असतात की नाही? कारण का? हीच तर खरी भक्ती आहे, हेच तर खरं आयुष्य आहे. म्हणून समर्थ म्हणाले देहाकरिता कवित्व चालती, देहाकरिता अध्ययन करती. अध्ययन केलं पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची ग्रंथ असतात. ग्रंथ नुसतं नवीन आणून उपयोगाचं नाही आहे, कपाटात ठेवून किंवा देवारात ठेवून उपयोगाचं नाही आहे. लोकांना दाखवण्यासाठी ग्रंथ विकत घेऊन आपल्या मंदिरामध्ये किंवा आपल्या देवारामध्ये ठेवणं गरजेचं नाही आहे. तर त्याचं पठन केलं पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे, त्या प्रत्येक ओवींचा आपण अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे. देहाकरिता ग्रंथ लेखन, नाना लिपी ओळखन, नाना पदार्थ शोधन देहाकरिता. याच्याच करिता ग्रंथलेखन, लिपीचं ज्ञान, नाना पदार्थांचं शोधन घडत असते. ग्रंथलेखन बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, 20 दशक दास बोध, श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो. अनेक प्रकारचे ग्रंथ आपल्याला पाहायला मिळत असतात, अनेक प्रकारची पुस्तकं आपल्याला पाहायला मिळत असतात. एवढं असून सुद्धा ग्रंथ असतात, पुस्तकं असतात, तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की काहीतरी नवीन अजून वाचायला आपल्याला मिळायला हवं. अहो जे आहेत ना त्याचाच अभ्यास कर. सकळ ग्रंथांचं सार आपण वाचलं पाहिजे. त्यातून आपण प्रत्यक्षपणे श्रवण करणं फार गरजेचं आहे, त्यातून आपण बोध घेणं फार गरजेचं आहे. परंतु आपण फक्त विचार करतो कोणीतरी लिहावं आणि मी वाचावं. नाना लिपी ओळखणं, लिपीचं ज्ञान, कोणत्या भाषेमध्ये आहे, कोणता शब्द त्या प्रकारे अर्थ कसा प्राप्त झालेला आहे,
नाना पदार्थ शोधन देहाकरिता. हे देहासाठीच आहे, पशुपक्ष्यांसाठी नाही आहे. एखादा नवीन ग्रंथ घेतला किंवा पुस्तक घेतलं आणि पक्ष्यांसाठी घेतलेला आहे किंवा पशूंसाठी घेतलेला नाही हो, फक्त देहाकरिताच आहे. देहाकरिता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषीमुनी, देहाकरिता तीर्थाटनी फिरती प्राणी. समर्थ म्हणे त्याच्याकरताच महाज्ञानी आहेत, सिद्ध आहेत, साधू आहेत, ऋषीमुनी आहेत. बघा साधना करत असतात, तीर्थाटने करीत हिंडत असतात. समर्थ म्हणाले कोणासाठी हे सर्व? आपण जिथे जातो तिथे बघा अनेक मंदिरामध्ये साधू संत असतात की नाही, मुनी साधना करत असतात. त्याचप्रमाणे बघा आपण अनेक प्रकारची तीर्थस्थळी इकडे तिकडे आपण जात असतो, बरोबर की नाही? कोणासाठी आहे? आपल्यासाठीच ना. दर्शनाचा लाभ घ्यावा, बरोबर की नाही? दर्शनाचा भाग प्राप्त व्हावा यासाठी आपण इकडे तिकडे जात असतो. परंतु समर्थ म्हणाले एखादा व्यक्ती आजारी असेल, त्याला शरीर साथ देत नसेल, मग तो तीर्थस्थळी कसा जाईल? मग आपण काय विचार करू, अरे तुला देव प्रसन्नच होणार नाही, कारण का तू तीर्थस्थळी अजून गेलेलाच नाही आहे. मग तो विचार करेल, अरे मी जरी गेलो नसेल तरी मी सुद्धा इथून देवाची भक्ती करत आहे, देवाची उपासना करत आहे, देवाचं श्रवण ऐकत आहे. मग यातूनच मला बघा प्रत्यक्षपणे देवाचं दर्शन नक्कीच होईल. खरंच सकळ तीर्थ हिंडोनी मग यावे आम्हापाशी. कारण समर्थ म्हणाले आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्टवळात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा. देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा. समर्थ म्हणाले देहाकरिता श्रवण घडे. श्रवणाचा लाभ कोणासाठी आहे? आपल्यासाठीच आहे ना, का पशुपक्ष्यांसाठी आहे? बरोबर की नाही? जिथे बघा भजन असतं, कीर्तन असतं, पुन्हा का भाग द्यावा लागला? तिथे सुद्धा बघा काही पशुपक्षी पाहायला मिळतात. आपल्याला वाटतं आलेत ऐकायला, ते सुद्धा ऐकतील, त्यांना सुद्धा ज्ञान प्राप्त होईल. अहो प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर पशुपक्षी गुणवंत आहेत. श्रवणाचा भाग हा फक्त तुझ्यासाठीच आहे, कारण तुझा देह सुधारला पाहिजे. यातून प्रत्यक्षपणे तुला मोकळा व्हायचं, तुला यातून मुक्ती प्राप्त व्हावी, यातून मुक्त म्हणजे यातून तुला सुटका व्हावी, यासाठी हा मार्ग प्रत्यक्षपणे आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून समर्थ म्हणाले देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा. देहाकरिता कर्म मार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञान मार्ग भूमंडळी. समर्थ म्हणाले अंतरात्म्यामुळेच या भूमंडळावर कर्ममार्ग, उपासना मार्ग आणि ज्ञानमार्ग प्रचलित झालेले आहे. अनेक प्रकारचे मार्ग आहेत, परंतु ज्ञान कर्मकांड आणि उपासना बघा आपण श्री सद्गुरू चरित्र जर आपण ग्रंथ वाचला असेल तर त्यामध्ये दिलेलं आहे बघा, ज्ञान विवरण, कर्म विवरण, कर्माचा भाग दाखवलेला आहे, कर्मकांड, ज्ञानकांड अध्याय प्राप्त करून दिलेले आहेत. तसंच या अंतरात्म्यामुळेच भूमंडळावर कर्ममार्ग, कर्माचा भाग दाखवलेला आहे, उपासना मार्ग आणि ज्ञान मार्ग. आपण या भूमंडळी कशा प्रकारे कर्म करायचे, त्याचप्रमाणे उपासना कशी करावी आणि केलेली उपासना, केलेले कर्म, यातून मिळालेलं जे ज्ञान आहे ते कसं आपल्याला प्राप्त होईल. समर्थ म्हणाले उपासना आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडेल प्रसंग तरी प्रत्यय. समर्थ म्हणाले उपासना मार्ग. तुम्ही कितीही काही करा, परंतु उपासना जर तुमच्याकडून होत नसेल काहीही प्राप्त होणार नाही. कारण उपासनेचा भला मोठा आश्रय, उपासने विन निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. पण त्याच पद्धतीने ज्ञानमार्ग,
कारण प्रत्येक वेळेला सर्वजण ज्ञान सांगणारे आलेले आहेत, परंतु अज्ञान बाजूला काढणारा फक्त एकच आहे. अज्ञान मूल हरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरु पादो दकंपित. योगी वितरागी तापसी देहाकरिता नाना सायासी देहाकरिता आत्मयासी प्रगटने घडे. समर्थ म्हणाले, अंतरात्म्यामुळेच योगी तापसी वैराग्य संपन्ने लोक नाना प्रयास करत असतात, सायास करत असतात, कष्ट करत असतात आणि त्यामुळेच अंतरात्म्यास बघा प्रगट व्हावे लागत असते. आपण पाहायला गेलो, इहलोक आणि परलोक देहाकरिता सकळ सार्थक देहेविन निरार्थक सकळ काही. इहलोक आणि परलोक. आता पाहायला जर आपण गेलो, सार्थक कशामध्ये, जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. इहलोकात असो किंवा परलोकात असो, तो जर नसेल, अंतरीचा अंतरात्मा जर नसेल तर सर्व काही निरर्थक, काहीच उपयोग होणार नाही. जर भगवंत नसता तर प्रत्यक्षपणे आपल्याला जीवन जगायचं कसं हेच माहीत नाही. बरोबर की नाही. पुरशरणे अनुष्ठाने गोरांजने धूम्रपाने शीतोष्ण पंचांगनी साधने देहाकरिता. अंतरात्म्यामुळेच पुरशरण अनुष्ठाने गोरांजने धूम्रपाने शीतोष्ण सहन करणे पंचांगनी साधन इत्यादी केले जाते. कोणकोणती पंचसाधन आहेत बघा. पंचांगनी साधन पुरशरण अनुष्ठाने गोरांजने धूम्रपाने आणि शीतोष्ण. देहाकरिता पुण्यशीळ देहाकरिता पापी केवळ देहाकरिता अनर्गळ शुचिस्मंत. पुण्यशील अथवा अत्यंत पापी, अनाचारी किंवा सदाचारी या सर्वात अंतरात्माच वर्तत असतो. विचार करा. आता पापी आणि पुण्याई कशा प्रकारे बघा. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. कृते जनार्दनो, त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम श्रीकृष्ण आणि कलो श्रीपाद श्री वल्लभ. आता कृतयुगामध्ये 100% पुण्याई होती की नाही. देहाकरिता पुण्यशील 100% पुण्याई. हळूहळू काय झालं, कृतयुग गेला, त्रेतायुग आला, पुण्याई थोडी घटली, 75% पुण्याई गेली, पाप 25%. हळूहळू पुढे बघा द्वापारयुग आलं, 50% पुण्य 50% पाप. आता कलियुगामध्ये 25% पुण्य आणि 75% पाप. देहाकरिता पापी केवळ, म्हणजे आत्ताच्या या घडीला सर्व काही पापच आहे. मग पुण्याईचा भाग कसा प्राप्त होईल. देहाकरिता अनर्गळ शुचिस्मंत. देहाकरिता अवतारी देहाकरिता वेशधारी नाना बंडे पाषाण्य करी देहाकरिता. अवतारी आणि वेशधारी अनेक प्रकारची बंड, अनेक प्रकारची पाखंड करणारी, यातही अंतरात्मा एकच असतो, कर्ता असतो. देहाकरिता विषय भोग देहाकरिता सकळ त्याग होती जाती नाना रोग देहाकरिता. अंतरात्मा निरनिराळी विषय भोग करत असतो. बघा, तोच सर्वस्वाचा त्यागही करतो किंवा नाना रोगही त्याच्याचमुळे येतात आणि जातात. आता विचार करा, होती जाती नाना रोग. आपण उन्हातून जेव्हा येत असतो, कुठून बघा बाजारातून येत असतो किंवा एखादा प्रवास करून जेव्हा आपल्याला बघा दमलेला असतो, शरीर देह थकलेला असतो, उन्हामधून येत असताना बघा आपल्याला थोडं अस्वस्थ वाटतं, जाणवतं. आपण हातपाय धुतो, स्नान करतो आणि शांतपणे बसतो. कारण का, शरीर आता आपल्याला साथ देत नाही आहे. कारण एवढा उन्हाचा प्रवास करून आल्यानंतर आपल्याला थकवा जाणवलेला असतो.
तो थकवा आता दूर कसा होईल. आपण घरामध्ये आलो, स्नान केलं आणि पाणी प्यायला सुरुवात केली. पाणी पित असताना बघा आपला घसा कोरडा होता. प्रथमतः आपण घटाघटा पाणी प्यालो, परंतु त्या शरीराला काहीच मात्र प्राप्त झालेलं नाही. कारण का, आपला जो घसा कोरडा होता तो मात्र ओला झाला, परंतु जे शरीर थकलेलं होतं त्याला मात्र आता आपल्याला उत्तमाचं करायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल. आता प्रवास तर करून आलो आहे ना, समर्थ म्हणाले आपल्याला आता शांतपणे काय करता आलं पाहिजे, स्मरण करता आलं पाहिजे. कारण ज्याचा देह होता त्याच भगवंताचं नामस्मरण आपल्याला प्रत्यक्षपणे करायचं आहे. कारण तो सर्वस्वाचा त्याग करणार आहे. अनेक रोग, अनेक आजार बघा आल्यावर नंतर लगेच आपलं डोकं दुखतं. आता डोकं दुखत असेल तर आपण त्याच्याचकडे निवेदन ठेवणार ना, हे देवा, हे परमेश्वरा, आताच मी उन्हातून बाहेर आलो बघा, प्रत्यक्षात बाहेरून घरी आलो, माझं डोकं फार दुखायला लागलं आहे, परंतु शरीर मला साथ देत नाही आहे. बघा हळूहळू आपल्याला शांतपणे झोप लागते आणि झोपेतून उठल्यानंतर बघा आपलं डोकंसुद्धा शांत होते ना, जे दुखत असतं ते सुद्धा शांत होतं. का, कारण आपण निवेदन ठेवलेलं असतं, ते पूर्णपणे झालेलं आहे. होती जाती नाना रोग देहाकरिता, देहाकरिता नवविधा भक्ती. आणि काही वेळेला काय होतं, आपण उन्हातून जेव्हा प्रवास करतो आणि प्रवासावरून जेव्हा घरी येतो तेव्हा बघा आपण थंड पाणी पित असतो. फ्रीजमधलं पाणी घेतो आणि पटापटा पित असतो. त्याने काय होतं, आपल्या शांत बघा मनाला वाटते, जिभेला वाटतं, तोंडाला शांतपणे वाटतं, थंडावा वाटतं. परंतु काही वेळाने नंतर काय होतं, सर्दी होत असते. आपणच स्वतःहून स्वतः आजार जवळ करत असतो. देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती नाना मते. समर्थ म्हणाले नवविधा भक्ती. आपण पहिल्या समासामध्ये सुद्धा ऐकलं, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपणे निरूपिले. तसंच चतुर्विधा मुक्ती सांगितली. आता अंतरात्म्यामुळेच नवविधा भक्ती आणि चतुर्विधा मुक्ती म्हणजेच नाना मते आणि नाना युक्ती, देहाकरिता नाना युक्ती नाना मते केल्या जात असतात. देहाकरिता दानधर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता अपूर्व कर्म म्हणती जनी. समर्थ म्हणाले अंतरात्म्यामुळेच दानधर्म केला जातो, त्याच्यामुळे नाना रहस्य उलगडत असतात ना, बरोबर ना. मग त्याचप्रमाणे देहाकरिता नाना वर्म, लोक पूर्वजन्मातील कर्मासंबंधी अनुमान करू लागतात. देहाकरिता पूर्वकर्म म्हणते जनी. आता विचार जर केला, आता दान करायला कोणाला वेळच नाही आहे, जो तो फक्त पाहतो की बाबा ह्या व्यक्तीने एवढं दान केलं आहे, ही व्यक्ती खरीच प्रत्येकाला मदत करत असते. आपल्या मनाला सुद्धा वाटतं की आपण कोणाला तरी मदत करावी, पण नंतर विचार करतो अरे आपण यांना देऊन उपयोग काय, त्यांनीसुद्धा आपल्याला काहीतरी मदत केली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले देहाकरिता दानधर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्वकर्म म्हणती जनी. देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होईजे व्यर्थ आणि धन्य. सर्वात महत्त्वाचा ते म्हणजे 84 लक्ष योनी फिरून आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि देह म्हणजे काय, तर प्रत्यक्षपणे स्वार्थी. कारण बघा आपल्याला सर्व काही प्राप्त झाले ना, आपण आपल्या हातातली वस्तू कोणाला देत सुद्धा नाही, असून सुद्धा. मग स्वार्थी कोण, विचार करा. पण जर विचार केला ना, पशुपक्षी गुणवंत का, कारण त्यांच्यामध्ये जे काही असेल ना त्यामधलं बघा थोडंसं त्यांच्या पिल्लांना देतील आणि बाकीचे बघा जे काय असेल ना तर दुसऱ्या पिल्लांना सुद्धा देतील. का, कारण प्रत्यक्ष आपल्या पिल्लांचं पोट भरलं, समाधान झालं की दुसऱ्या पिल्लांना ते देतील. परंतु आपलं कसं असतं, नाही आहे मलाच मिळालं पाहिजे.
म्हणून समर्थ म्हणले देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ. अंतरात्म्यामुळेच नाना प्रकारे स्वार्थ साधला जातो, नाना पदार्थ मिळवले जातात. मनुष्य जन्म व्यर्थही जाऊ शकतो अथवा धन्यही होऊ शकतो. मग आपल्या जन्माचं सार्थक कशामध्ये? आपलं मनुष्य जन्म व्यर्थ जाता कामा नये. देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उन्हा आगळा, देहाकरिता जिव्हाळा भक्तिमार्गाचा. अंतरात्म्यामुळेच नाना कला शिकता येतात. कारण बघा, विचार जर आपण केला ना, 14 विद्या 64 कला आपल्याला शिकायचे. आपण काय विचार करतो, नाही आहे मला हे ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, मला ती कला अवगत झाली पाहिजे. सर्वजण ती कला जर घेऊन बसले तर दुसरं कोण करणार? बरोबर की नाही? अनेक प्रकारची क्षेत्र आहेत, अनेक प्रकारची कला आहेत. त्या कलेमध्ये आपल्याला भाग घेणं फार गरजेचं असतं. मनुष्य उन्हा किंवा आगळा ठरतो. कारण का? भक्ती मार्गासंबंधी जिव्हाळा उत्पन्न होणं. देहाकरिता जिव्हाळा भाग कसा समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे. अंतरात्म्यामुळेच नाना सन्मार्गाची साधने करता येतात, त्यामुळे बंधनेसुद्धा तुटली जातात. आणि अंतरात्म्यामुळेच आत्मनिवेदन घडून मोक्ष लाभतो. आपण देवारासमोर बघा प्रत्यक्षपणे हात जोडून नम्र निवेदन ठेवत असतो. कुठलीही समस्या येत असेल, कुठलीही अडचण येत असेल, कुठलंही संकट उभं राहिलं असेल, तर आपण अंतरात्म्यामुळेच आत्मनिवेदन ठेवू शकतो. का सर्वांना सांगत बसतोय की बाबा मी असं निवेदन ठेवलेलं नाही आहे. जे आपल्या मनी आहे, जे आपल्या बघा प्रत्यक्षात आपण मनामध्ये निवेदन ठेवलं जातं आणि त्या निवेदनाची पूर्तता प्राप्त होत असते. त्या निवेदनाची पूर्तता नक्कीच केली जाते. जशी मागणी तसा पुरवठा होत असतो. देह बघा प्रत्यक्षपणे नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदन मोक्ष लाभे. देह सकळांमध्ये उत्तमू, देही राहिला आत्मारामू, सकळा घटी पुरुषोत्तमू, विवेक जाणती. समर्थ म्हणाले मानव देह सर्व देहांत उत्तम आहे. मनुष्य देह सर्व देहाहून बघा प्रत्यक्षपणे उत्तम आहे. त्यातच आत्माराम राहत असतो. अंतरीचा अंतरात्मा विवेक पुरुष असतात. ते सर्व प्राणीमात्रांत पुरुषोत्तम आहे हे जाणत असतात. देहाकरिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार मालिका. समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे अंतरात्म्यामुळे नाना भ्रम अथवा संभ्रम बघा प्रत्यक्षपणे उत्पन्न होत असतो आणि त्याच्याचमुळे उत्तमोत्तम पदांची प्राप्तीही होत असते. देहाकरिता सकळ काही, देहाविन काही नाही, आत्मवीरे ठाई ठाई नव्हताच जैसा. देहदारी अंतरात्म्यामुळेच सर्व काही घडत असते. तो नसेल तर काहीच होऊ शकत नाही. आत्मा जेथल्या तिथं जणू काही नव्हताच अशा प्रकारे विरून जातो. आपण विचार करतो ना, अरे हे सर्व माझ्यामुळेच झालं. हो तुझ्यामुळेच झालं, परंतु तो जर नसता तर, म्हणून तो कार्याला आहे म्हणून तर त्याच्यामुळे झालं ना सर्व. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. तो जर नसेल तर काहीच होऊ शकत नाही. कारण युगानुयुगे एकल्याचे एक, चालवितो तिन्ही लोक, जळी स्थळी काष्टी पाशानी. कोण आहे? बरोबर की नाही? भूचर खेचर वनचर जलचर खेचर, त्यामध्ये सर्व तोच सृष्टीने व्यापलेला आहे. देह परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणागरू, नाना रत्नांचा विचारू देहाचे नी. मनुष्य देह हे परलोक प्राप्त करून देणारं तारू आहे. तो नाना गुणांचा आगार आहे. पण अंतरात्म्यामुळेच नाना रत्नांचा सुद्धा विचार केला जात असतो. देहाचे न गायन कला, देहाचे न संगीत कळा, देहाचे न अंतरकळा ठाई पडे. समर्थ म्हणाले अंतरात्म्यामुळेच गायन कला, संगीत कला आणि अंतरकला म्हणजे ज्ञान प्राप्त होत असते. आता विचार जर केला तर आपल्याला अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त झालेले आहे. अनेक प्रकारची कला आपल्यामध्ये अवगत आहे. प्रत्येकामध्ये सेम आहे का बघा?
त्याला गायण्याची आवड आहे, तुला गायण्याची आवड आहे का? नाही आहे. त्याला उत्तम प्रकारे गाणं बोलता येतं, तुला उत्तम प्रकारे लिहिता येतं, त्याला उत्तम प्रकारे वाचता येतं, त्याला उत्तम प्रकारे बघा क्रिकेट खेळता येतं, अनेक प्रकारची कला आहेत. पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर अंतरात्म्यामुळेच, बरोबर ना. अंतरकला म्हणजे ज्ञान प्राप्त करून देणे. देह ब्रह्मांडाचं फळ, देह दुर्लभची केवळ, परी या देहास निवळ उमजवावे. देह हे ब्रह्मांडाचं फळ आहे. कारण प्रत्यक्षात आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी, एक संधी आहे. या जन्मात आपल्याला बघा प्रत्यक्षात जन्माचं सार्थक करायचं आहे. मानव देह हा केवळ अत्यंत दुर्लभ आहे. पण यात असलेल्या देहाला म्हणजे अंतरात्म्याला हे उंचवावे. देहाकरिता लहान थोर, करीती आपुले आले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक. अंतरात्म्यामुळे सर्व लहान थोर आपले व्यवहार करत असतात. त्या व्यवहारामध्ये लहान थोर असे कित्येक प्रकार आहेत. जे जे देह धरून आले, ते ते काही करू न गेले, हरिभजने पावन झाले किती एक. जे जे मानव देह धरून आले, ते काही ना काही कार्य करून गेलेले पाहायला मिळतं. अष्टदा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपाची केवळ, नाना संकल्पे देहबळ घेऊन आले. अष्टदा प्रकृतीचं मूळ केवळ संकल्प स्वरूपच आहे. तसंच नाना संकल्पच देहरूप फळं घेऊन येत असतात. हरी संकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. समर्थ म्हणाले हरी संकल्प म्हणजे मूळ संकल्प, तीच मूळ माया. आपल्या देहातही तोच मूळ मीपणाचा संकल्प अंश रूपाने आलेला आहे. आणि नाना देहातील तत्वांचा शोध घेतला की हे संपूर्णपणे कळून येत असतं. वेलाचे मुळी बीज, उदक रूप वेली समज, पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंश. बघा प्रत्येक वेळेला आपण पाहायला काय मिळतं तर फळं पाहायला मिळतात, फुलं पाहायला मिळतात, फांद्या पाहायला मिळतात. कधी मूळ पाहायला मिळालं का? नाही आहे. त्या मुळामध्ये बघा प्रत्यक्षपणे पाणी शोषून घेणारा कोण आहे? त्या वेलीमार्फत, त्या फांद्यामार्फत बघा येणारं फळ, पानांमार्फत बघा प्रत्यक्षात अनेक प्रकारची फुलं पाहायला मिळतात. मुळाकरिता फळं येते, फळाकरिता मुळं होते, येणेकरिता होते जाते भूमंडळ. म्हणजे मुळातून बघा प्रत्यक्षपणे बीज तयार होतं आणि ते बघा आपण खाल्ल्यानंतर तेच बीज परत आपण त्याच जमिनीवर टाकतो की नाही. असो काही एक करणे, कैसे घडे देहाविन, देह सार्थकी लावणे म्हणजे बरे. आता देह सार्थकी लावायचं मग काय करायला हवं? समर्थ म्हणाले असो हे राहू दे, काही क्रिया देहाशिवाय किंवा देहीशिवाय कशी घडणार? देह सार्थकी लावणं हेच खरं आहे. आत्म्याकरिता देह झाला, देहाकरिता आत्मा तगला, उभय योगे उदंड चालिला कार्यभाग. आत्म्याकरिता देह उत्पन्न झालेला आहे आणि देहामुळेच आत्मा टिकू शकलेला आहे. याप्रमाणे देह आणि अंतरात्मा या उभयंताच्या एकत्र येण्याने उदंड कार्यभाग चालत असतो. चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मयासी पडे ठावे, कर्तृत्व याचेने स्वभावे सकळ काही. समर्थ म्हणाले देहामध्ये अंतरात्मा असतो. देहाची पूजा केली की तो प्रसन्न होतो, देहाला पीडा केली तर अंतरात्मा शोभतो. हे आपल्याला प्रत्यक्षात दिसून येत असते. देहा वेगळी पूजा पावेना, देहाविना पूजा फावेना, ज्यांनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. समर्थ म्हणाले देहाशिवाय आत्म्याला पूजा पावत नाहीये, देहाशिवाय पूजाही सुद्धा करता येत नाहीये. मग सर्व जनांमध्ये अंतरात्म्याच्या रूपाने जनार्दन राहत असतो, म्हणून सर्व जनांना संतुष्ट करणं फार गरजेचं आहे. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, तेथेच पूजेचा अधिकार पुण्य शरीरी. बघा अधिकार कोणाला आहेत? समर्थ म्हणाले पुण्य शरीराच्या ठिकाणी प्रथम उदंड विचार, त्यानंतर काय होतं? धर्मस्थापना. आणि अशा पुरुषांना पूजा घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. सकट भजन करू येते, तरी मूर्खपणा अंगी लागते, गाढवासी पूजिता कळते काय त्याला. समर्थ म्हणाले सरसकट सर्वांचं भजन पूजन करू म्हटलं तरी मूर्खपणाच आहे. गाढवाची पूजा केली तर त्यात काही कळतच नाही ना.
पूज्य पूजेसी अधिकार, उगेची तोषवावे इतर, दुखू नये कोणाचे अंतर, म्हणजे बरे. मुनी समर्थ म्हणाले कोणाला दुखवायचं आहे, काय गरज पडलेली आहे. पूज्य पूजेसी अधिकार, जे पूज्य आहेत त्यांनाच पूजा घेण्याचा अधिकार आहे. उगीच इतरांनाही बघा मान देऊन संतुष्ट करायचं आणि कोणाचं मन दुखवायचं बरं नाही. सकळ जगदांतरीचा देव, क्षोभता राहाव्या कोटे ठाव, जना वेगळा जनाचं उपाव, अनिक काही. समर्थ म्हणाले सर्व जगांचा देव अंतरात्मा, तो जर शोभला तर राहण्यास जगास कुठेतरी मिळेल, परंतु माणसानं वाचून माणसाचं चालणारच नाही. म्हणून त्यांना समाधान करण्याशिवाय दुसरा उपाय. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खुण, परंतु अध्यात्म श्रवण होता मुझे. मग परमेश्वराचे अनंत गुण आहेत, मनुष्य देहाला त्याचं गुणवर्णन संपूर्णपणे करताच येणार नाही. पण अध्यात्म ग्रंथाचं जर श्रवण केलं तर त्या अध्यात्म ग्रंथाच्या श्रवणानेच त्या स्वरूपाचं, त्या गुणांचं नक्कीच ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खुण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देह दुर्लभ निरूपणाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.